मी कसा झालो वाङ्मयीन आत्मशोधन आचार्य अत्रे भाग 46 प्रकरण 11 मी समाजवादी कसा झालो। नौखालीत अत्याचाराचा एवढा डोंब उसळला आणि शेकडो लोकांच्या प्राणांची आणि अब्रूची एवढी होळी झाली तरी मध्यंतर सरकारमधल्या एकाही काँग्रेस मंत्र्याने त्याबद्दल जाहीरपणे एक अवाक्षर सुद्धा उच्चारले नाही। मुस्लिम लीगवाल्यांना वाईट वाटेल, मुसलमानांच्या भावना दुखावतील। मध्यंतर सरकारमध्ये मोठ्या कष्टाने पकडून आणलेले लीग मंत्री बिचकून पळून जातील ह्याची जणू काही ह्या काँग्रेस नेत्यांना काळजी लागून राहिली होती। मिरजच्या काँग्रेसमध्ये मात्र पंडित नेहरूंनी आणि सरदार पटेलांनी वाघसिंहांसारख्या वीरश्रीच्या डरकाळ्या फोडल्या। व्हाईसरॉय आणि मुस्लिम लीग ह्यांनी कारस्थान करून मध्यंतर सरकारमध्ये आपल्याला असे अगतिक करून टाकले आहे हे पंडितजींनी चिडून सांगितले आणि असाच प्रकार जर पुढे चालू राहिला तर त्याचा परिणाम प्रचंड झगड्यामध्ये होईल असे त्यांनी त्यांना उघडपणे आव्हान दिले। सरदार पटेलांनी मुस्लिम लीगवाल्यांना तर दमच भरला की हिंसेचा मार्ग थोडा वेळ यशस्वी झाला असे तुम्हाला वाटेल, पण याद राखा तरवारीला उत्तर तरवारीनेच मिळेल। पण काँग्रेसच्या व्यासपीठावरल्या ह्या नाटकी वल्गना तेथल्या तेथेच विरल्या। मुस्लिम लीगने बहिष्कार घातला तरी देखील घटना समितीमधून अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घटना आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर निर्माण करू शकू ह्या काँग्रेस नेत्यांच्या गुलाबी स्वप्नामधून त्यांना पंतप्रधान ॲटलींनी जागे केले। त्यांनी असे पत्रक काढले की ज्या घटना समितीत हिंदी जनतेचा एक मोठा समूह भाग घेत नाही त्या समितीने तयार केलेली घटना देशाच्या नाखुश विभागावर ब्रिटिश सरकार लादू शकणार नाही। ॲटली साहेबांचे हे निवेदन म्हणजे अखंड हिंदुस्थानच्या मरणाचा हुकूम आणि निर्भेळ पाकिस्तानची स्पष्ट घोषणा होय। हे मी त्याचवेळी नवयुगमध्ये लिहिले। ॲटलींचे हे निवेदन आपणाला मुळीच मान्य नाही असे घटना समितीत सरदार पटेल ह्यांनी डॉक्टर जयकर ह्यांना खडसावून सांगितले, पण मागाहून काँग्रेस श्रेष्ठींनी ते मुकाट्याने मान्य केले। हे निवेदन काँग्रेसने ज्या क्षणी स्वीकारले त्या क्षणी मुस्लिम लीगची पाकिस्तानची मागणी तिने मान्य करून देशाच्या राजकीय फाळणीला मान्यता दिली हे त्याच वेळी मला कळून चुकले। काँग्रेस पुढारी तोंडाने अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची घोषणा करीत होते, पण ब्रिटिशांच्या आणि मुस्लिम लीगच्या अडवणुकीच्या प्रत्येक धोरणाला शरण जाऊन देशाच्या फाळणीची आणि पाकिस्तानची हळूहळू वाट चालत होते। ही गोष्ट नवयुगच्या प्रत्येक अंकात मी मोठमोठ्याने ओरडून सांगत होतो। काँग्रेसचे वृद्ध पुढारी स्वातंत्र्याचा लढा लढून लढून दमले होते। आणखी एक लढा लढण्याची हिंमत त्यांच्याजवळ राहिली नव्हती, म्हणून स्वातंत्र्य आता जवळ आलेले आहे आणि त्यासाठी लढा केल्या वाचून किंवा रक्ताचा थेंब सांडल्या वाचून हे आपल्याला मिळणार आहे असल्या भूलथापा देऊन ते जनतेची दिशाभूल करीत आहेत असे परोपरीने त्यावेळी मी जनतेला बजावून सांगितले। 47 सालच्या फेब्रुवारी महिन्यात ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली। 48 सालच्या जून महिन्यात आपण हिंदुस्थान सोडून चालते होतो असे वेव्हेल साहेबांनी सांगितले। 16 महिन्यांच्या आत स्वातंत्र्य मिळणार हे ऐकून सारा देश हर्षभरित झाला, पण ह्या गोष्टीला 3 महिने सुद्धा लोटले नाहीत तोच एक दिवस हिंदुस्थानचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन ह्यांनी देशाच्या फाळणीची भयंकर घोषणा केली। ही योजना हिंदी पुढाऱ्यांच्या सहाय्याने आणि संमतीने आपण बनवली आहे असे त्यांनी सांगितले। अखंड हिंदुस्थानचे 2 तुकडे होणार हे ऐकून देशातील कोट्यावधी जनतेला परमावधीचे दुःख झाले। हे काय सांगायला पाहिजे काय? माझ्या संतापाला तर सीमा राहिली नाही। मी नवयुगमध्ये तडफडून लिहिले, गेली 25 वर्षे काँग्रेसच्या पुढाऱ्यांना देव मानून जनतेने त्यांची पूजा केली, पण ह्या पुढाऱ्यांची आंधळी पूजा आता पुरे झाली। मातृभूमीची पूजा, स्वातंत्र्याची पूजा, इज्जतीची पूजा ही 17 वेळा चुका करणाऱ्या पुढाऱ्यांच्या पूजेपेक्षा श्रेष्ठ आहे। या महान ऐतिहासिक राष्ट्राच्या कपाळी ओढवणारे हे फाळणीचे मरण चुकवणे आता केवळ जनतेच्या हाती आहे। पुढाऱ्यांनी केलेल्या चुका निस्तरण्यासाठी जनतेने आता सिद्ध व्हावयाला पाहिजे। पुढाऱ्यांच्या भेकड आणि नालायक नेतृत्वामुळे एकमेकांपासून दुभंगलेली ह्या देशातील हिंदू मुसलमान प्रजा आता खडबडून जागी झाली तरच फाळणीचे हे प्राणघातक संकट आता टळणार आहे। सगळ्यात मला आश्चर्य वाटले गांधीजींचे, देशाचे तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे तुकडे करा असे जे गांधीजी तोपर्यंत सांगत होते तेच नेहरू पटेलांनी फाळणीच्या माउंटबॅटन योजनेला मान्यता दिल्यानंतर एकदम म्हणू लागले। मी स्वतः फाळणीला अनुकूल आहे की आता लोकांवर आपल्या मताचे दडपण आणण्याची मला इच्छा होत नाही। महात्माजींचा अवतार संपला असे त्याच क्षणी मी नवयुगात लिहून टाकले।
पण त्याहीपेक्षा मला अधिक दुःख झाले ते समाजवादी पुढाऱ्यांच्या डळमळीत धोरणाचे. 42च्या आंदोलनाच्या ह्या क्रांतिकारक पुढाऱ्यांनी ब्रिटिशांच्या आणि मुस्लिम लीगच्या राष्ट्रघातकी धोरणाला तोपर्यंत एकसारखा प्रखर विरोध केला होता. अखंड हिंदुस्थानचे कट्टर पुरस्कर्ते होते. म्हणून देशाचे तुकडे होत असताना त्यांच्याकडे अधिक क्रांतिकारक नेतृत्वाची जनतेला अपेक्षा होती. पण गांधीजी बदलले तसे तेही बदलले. त्यांनी असा ठराव केला, देशाची फाळणी आम्हाला पसंत नाही, तिच्यामुळे आम्हाला फार दुःख होत आहे. पण एवढा प्रचंड महत्त्वाचा निर्णय ऐकून जनतेला आश्चर्य वाटले नाही किंवा जनतेला धक्का बसला नाही. उलट नाही नाही म्हणत जनतेने ह्या फाळणीला संमतीच दर्शविलेली आहे. एकामागून एक घडलेल्या प्रसंगामुळे फाळणी ही अटळ आहे आणि पेच प्रसंगातून बाहेर पडण्याचा तो एकच मार्ग आहे. हा निर्णय मान्य करण्यापर्यंत जनता घसरली आहे. अशा तऱ्हेने देशाची फाळणी झाली तरी शेतकऱ्यांचे आणि कामकऱ्यांचे राज्य स्थापन करण्याचे जे आमचे ध्येय आहे तिकडे जनतेला नेणे हे समाजवादी पक्षाचे कर्तव्य आहे. गांधीजींप्रमाणे समाजवाद्यांनीही जनतेच्या डोक्यावर फाळणीचे खापर फोडावे ह्याचा मला राग आला. देशाचे तुकडे करण्याचा भयंकर निर्णय घेण्यापूर्वी काँग्रेसने जनतेचा कौल घेणे आवश्यक होते. पण तसे करण्याचे त्यांना धैर्यच नव्हते. कारण जनतेने फाळणीला कधीच मान्यता दिली नसती आणि अधिकारांच्या गाद्यांवर जाऊन बसण्याची तर काँग्रेस नेत्यांना इकडे भयंकर तहान लागली होती. म्हणून जनतेची फाळणीला संमती आहे असे बेधडक त्यांनी गृहीत धरले. बरे, जनतेच्या फाळणीविरोधी भावनेला समाजवाद्यांनी तरी तोंड फोडावयाचे. पण त्यांच्या डोक्यात वैचारिक गोंधळ माजला होता. फाळणीला विरोध करावा तर आपण साम्राज्यवादी ठरतो, पाठिंबा द्यावा तर जातीयवादी होतो. तेव्हा फाळणीच्या विरुद्ध जनता ज्या अर्थी ओरडत उठली नाही त्या अर्थी तिची फाळणीला संमती असलीच पाहिजे असा जनतेला दोष देऊन त्यांनी आपल्या निष्क्रियतेचे समर्थन केले. एकूण काय की राजकीय पुढारी आपल्याला सोयीस्कर वाटतील तसे निर्णय घेतात आणि त्याची बरी वाईट जबाबदारी जनतेवर टाकून मोकळे होतात. त्यांच्या असल्या वागणुकीमुळे जनतेचे केवढे नुकसान होते ह्याची ते पर्वासुद्धा करीत नाहीत. हे बघून मला त्यावेळी अतिशय दुःख झाले आणि संतापही आला. अखिल भारतीय काँग्रेस समितीची दिल्लीला बैठक भरली आणि देशाचे तुकडे करण्याच्या योजनेला काँग्रेसने बहुमताने पाठिंबा दिला. हजर राहिलेल्या 218 सभासदांपैकी 157 सभासदांनी फाळणीला मान्यता दिली. 29 विरोध केला आणि 32 समाजवादी तटस्थ राहिले. फाळणीला मान्यता देताना काँग्रेस पुढाऱ्यांनी ह्या बैठकीत जी भाषणे केली ती वाचून तर मला त्यावेळी त्यांच्या ढोंगाची किसाळ आली. प्रत्येकाने अखंड हिंदुस्थानच्या नावाने हुंदके देत देत फाळणीला पाठिंबा दिला. आचार्य कृपलानी म्हणाले, अखंड भारतातील आपली श्रद्धा एक केसभरही ढळलेली नाही. गोविंद वल्लभ पंत म्हणाले, आमच्यातून पाकिस्तानवाले फुटून जात आहेत खरे, पण एक दिवस त्यांना पश्चाताप होईल. मौलाना आझाद म्हणाले, फाळणी नकाशाची झाली, हृदयाची नाही. पंडित नेहरू म्हणाले, फाळणीची योजना स्वीकारण्याची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे, पण ती स्वीकारताना माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. सरदार पटेल म्हणाले, 20% देश गेला तर गेला, निदान 80% प्रदेश तरी आपल्या ताब्यात आला ना. ह्या सर्व अवसानघातकी पुढाऱ्यांना त्यांच्या तोंडावर तुम्ही अप्रामाणिक आहात असे त्या ठिकाणी संतापून सांगणारा एकच काँग्रेसवीर होता, तो म्हणजे श्री पुरुषोत्तमदास टंडन. टंडनजी म्हणाले, काँग्रेसपेक्षा देश मोठा आहे. देशाची फाळणी स्वीकारून तुम्ही ब्रिटिशांना आणि मुस्लिम लीगला शरण गेला आहात. देशाची फाळणी केल्यानंतरही अखंड भारतावरचा आपला विश्वास अढळ आहे असे म्हणणारे तुम्ही लोक अप्रामाणिक आहात. टंडनजींच्या या भाषणात जणू काही माझ्याच भावना व्यक्त होत आहेत असे त्यावेळी मला वाटले. त्यानंतर 15 ऑगस्टचा स्वातंत्र्योत्सव साजरा करण्याच्या तयारीला काँग्रेसवाले लागले. त्या महोत्सवातील कार्यक्रमाचे निरनिराळे तपशील काँग्रेस पुढारी ठरवू लागले. ह्या उत्सवात जनतेने भाग घेऊ नये असा प्रचार मी माझ्या साप्ताहिक नवयुगातून आणि दैनिक जय हिंदमधून करू लागलो. त्यासंबंधी माझी भूमिका अशी होती, फाळणीला मान्यता देताना जनतेला ती मंजूर आहे असा काँग्रेस पुढाऱ्यांनी तिच्या वतीने दावा केला होता, तो निखालस खोटा होता. म्हणून स्वातंत्र्योत्सवात जनतेने जर भाग घेतला तर त्याचा अर्थ फाळणीला तिची मान्यता आहे असाच केल्यावाचून काँग्रेस पुढारी राहणार नाहीत असे मी जनतेला बजावून सांगितले. शिवाय भारतात आपण इकडे स्वातंत्र्योत्सव करीत असताना तिकडे पाकिस्तानात अल्पसंख्याक हिंदू आणि शिखांवर अत्याचार होतील ह्याविषयी तर माझी खात्रीच होती. फाळणीची योजना पत्करल्याने देशामधले
जातीय दंगे आणि अत्याचार बंद होतील ही काँग्रेस पुढाऱ्यांची कल्पना चूक आहे, हे मी जून महिन्यांपासून ओरडून सांगत होतो. कारण ह्याच सुमारास लाहोर आणि अमृतसर येथे अत्याचारांचा डोंब उसळला होता. पाकिस्तान मिळाल्याच्या आनंदाने मुसलमान बेहोश झाले होते आणि त्यामुळे तेथली हिंदू आणि शीख प्रजा भयभीत होऊन गेली होती. बंगालमधल्या निरनिराळ्या पक्षांच्या पुढाऱ्यांनी त्याच सुमारास पत्रकेही काढली होती की 15 ऑगस्ट नंतर पूर्व बंगालमधील हिंदूंच्या जमिनी आणि घरे आपोआप आपल्या हाती येतील, असे तेथील मुसलमानांना वाटू लागले आहे. काही मुसलमान हिंदू कुटुंबात जाऊन उघडपणे सांगू लागले आहेत की 15 ऑगस्ट नंतर तुमच्या मुलीशी आमच्या मुलांचा निकाह लागणार आहे. ही पत्रके वाचल्यानंतर 15 ऑगस्टला पाकिस्तानमधील कोट्यावधी हिंदू आणि शीख प्रजेची काय परिस्थिती होईल ह्याची कल्पनाही मला करवेना. 15 ऑगस्टला अमावस्या होती. रात्री 12 वाजता हिंदुस्थानच्या भूमीवर भारत आणि पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे जन्माला आली. फुले आणि गुलाब उधळून भारताने आपल्या स्वातंत्र्याचा जयजयकार केला, तर हिंदू आणि शीख प्रजेच्या रक्ताची कारंजी उडवून आणि त्यांच्या बायका मुलांवर राक्षसी अत्याचार करून पाकिस्तानातील गुंडांनी तेथला स्वातंत्र्य दिन साजरा केला. स्वातंत्र्याचा महापूर भारतावर वाहू लागण्यापूर्वीच पाकिस्तानातील लक्षावधी निर्वासितांचे लोंढे भारताच्या भूमीच्या रोखाने सैरावैरा धावू लागले. पाकिस्तानातील अत्याचारांच्या कहाण्यांनी आणि निर्वासितांच्या आरोळ्यांनी सारा देश हादरून गेला. पश्चिम पंजाबमधील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी काही पत्रप्रतिनिधी गेले होते. त्यात नवयुगचाही प्रतिनिधी होता. त्यांनी त्यावेळी लिहिले, लायलपूर विभागातून फिरोजपूरच्या वाटेने हिंदुस्थानकडे येत असलेल्या 8 लाख हिंदू शीख निर्वासितांचा काफिला मला विमानातून पाहावयाला मिळाला. सुमारे 50 मैल लांबीचा हा बैलगाड्यांचा ताफा असून पूर आणि पर्जन्य ह्यांनी हे निर्वासित अगदी हैराण झाले आहेत. घरेदारे मागे टाकून जीवाच्या भीतीने देशांतर करणाऱ्या ह्या जनसमूहाला बघून काय वाटले हे कसे सांगावे. मुंबईमधल्या एका प्रचंड सभेत त्या हृदयद्रावक गोष्टीचा मी उल्लेख केला. मी म्हणालो, आपली घरेदारे, संसार, संपत्ती सोडून प्राण वाचविण्यासाठी 8 लाख लोक वाट फुटेल तिकडे चालले आहेत. अंगावर कपडे नाहीत, खिशात पैसे नाहीत, खायला अन्न नाही, राहायला निवारा नाही, कोणत्या वेळी कुठून गोळ्या येतील आणि कुठून हल्ला होईल याची शाश्वती नाही. ह्यापैकी किती पुरुष, किती स्त्रिया आणि किती अर्भके थंडी पावसाने, उपासमारीने आणि गुंडांच्या हल्ल्याने वाट चालता चालता मरतील आणि शेवटी त्यापैकी किती सुखरूप येऊन भारतात पोचतील हे परमेश्वरालाच ठाऊक. गेल्या 25 वर्षात युरोपात 2 महायुद्धे झाली. त्यात अनेक देश बेचिराग झाले आणि अनेक लोकांची कत्तल झाली. पण 8 लाख निर्वासितांचा असा भयानक जथ्था काही ह्या 2 महायुद्धांतून निर्माण झालेला नाही. मला तर ह्या 8 लाखांच्या जथ्याची कल्पनाच होत नाही. 8 लाख लोक म्हणजे पाव मुंबई. मी कवी आहे, नाटककार आहे. दुसऱ्यांच्या मनात आणि भावनेत शिरण्याचा मला सराव आहे. पण 8 लाख निर्वासितांच्या दुःखाची आणि हाल-अपेष्टांची मला कल्पनाच करता येत नाही. देशाची फाळणी करावयाची म्हणजे नुसता कागदावर ठराव पास करावयाचा, अशी काँग्रेस श्रेष्ठीची कल्पना होती. फाळणीला मान्यता देताना नेहरूंनी आपल्या हृदयाचे लक्षावधी लोकांच्या प्राणांचे आणि संसाराचे तुकडे झालेले त्यांना दिसू लागले. तेव्हा त्यांना पळताभुई थोडी झाली. निर्वासितांना ते जीव तोडून सांगू लागले की तुम्ही आलात तसे परत पाकिस्तानात जा. आगीमधून बाहेर आलेल्या माणसाला परत आगीमध्ये जा असे सांगून ते थोडेच ऐकणार. पश्चिम पंजाबमधील हत्याकांडाची भीषण प्रतिक्रिया पूर्व पंजाबात आणि दिल्लीमध्ये व्हावयास उशीर लागला नाही. तसे होणे साहजिकच होते. त्याबरोबर लक्षावधी मुसलमानांचा लोंढा भारताकडून पाकिस्तानकडे वाहू लागला. वातावरणात सुळाच्या आरोळ्या उठल्या. माणसांचे राक्षस झाले. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. पूर्व आणि पश्चिम पंजाबला महायुद्धाच्या रणांगणाचेच स्वरूप आले. दोन्ही भागात मिळून जवळजवळ 1.5 लाख लोकांची कत्तल झाली. 40 लाख लोकांची अपरिमित हानी झाली. कोट्यावधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली. सर्व देशाला अन्न पुरवणाऱ्या पंजाबच्या शेतीचा आणि पिकांचा विध्वंस झाला. लाहोरात हिंदू आणि शीख औषधापुरताही उरला नाही. अमृतसरमध्ये मुसलमान दिसेनासा झाला. शेकडो कुटुंबे जबरदस्तीने वाटविण्यात आली. हजारो स्त्रियांचे हरण झाले. हिंदूंचे वाटोळे झाले. मुसलमानांची राखरांगोळी झाली. दोन्ही राज्यांचे अपरंपार नुकसान झाले. युद्ध न करता शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवताना जेवढे रक्त सांडले तेवढे स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करूनही सांडले नसते. हिंसेलाही जेवढी हिंसा करता आली नसती तेवढी अहिंसेने केली आणि अखेर स्वतःच्याच जनकाचा तिने बळी घेतला.
इतिहासाचा ज्यांनी अपराध केला त्यांच्यावर इतिहासाने शेवटी सूड घेतला. ह्या काळाची आठवण झाली म्हणजे अंगावर शहारा उठतो, आत्म्याचा तडफडाट होतो, बुद्धी बधीर होते. स्वातंत्र्याच्या जन्माचे वर्ष म्हणून भारताच्या इतिहासात 47 साल हे सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. पण हे लिहिताना इतिहासकारांना लाजेने मानाखाली घालाव्या लागतील. भारताच्या 5000 वर्षात असे भयानक वर्ष दुसरे आढळणार नाही. मानवतेचा एवढा विध्वंस आणि एवढी विटंबना जगात क्वचितच पूर्वी झाली असेल. 150 वर्षांच्या पारतंत्र्याच्या काळात जेवढा जुलूम आणि जेवढी हानी झाली नसेल तेवढी ह्या एका वर्षात झाली. भूगोलाने जोडलेला आणि इतिहासाने सांधलेला एक प्रचंड देश तोडण्याचा प्रयोग आजपर्यंत कोणी केलेला नाही. कालांतराने माणसांच्या जखमा बुजतील, त्यांना आपल्या अपमानांचा आणि यातनांचा विसर पडेल, पण राष्ट्राचे विच्छेदन करण्याचे ज्यांनी पातक केले त्यांना इतिहास कशी क्षमा करील? स्वातंत्र्यासाठी एवढे भयंकर मोल देणे खरोखरच आवश्यक होते का? निरपराधी रक्ताने थपथपलेले, आया बहिणींच्या तळतळाटांनी छापलेले अन घरादारांच्या होळ्यांनी जळालेले स्वातंत्र्य येऊन 6 वर्षे झाली तरी त्याचे सुख अजून कुणाला लागलेले नाही. कसे लागेल? फाळणीचे जहर राष्ट्राच्या देहात खोलपर्यंत शिरलेले आहे. ते जोपर्यंत नष्ट झालेले नाही तोपर्यंत त्याच्या स्वास्थ्यावर कोणते गंडांतर केव्हा येईल हे भविष्यकाळाखेरीज कोण सांगू शकेल? फाळणीखेरीज देशाला दुसरा मार्ग काय होता? ती पत्करली नसती तर इंग्रज या देशातून गेले नसते, देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते असा युक्तिवाद केला जातो. पण हे म्हणणे प्रामाणिकपणाचे नाही. मुसलमानांच्या द्विराष्ट्रवादाला आणि पाकिस्तानाला काँग्रेसचा पहिल्यापासून कट्टर विरोध होता. जिना आणि गांधी ह्यांच्या वाटाघाटी किंवा सिमला परिषद तेवढ्यामुळेच मोडली. मुस्लिम लीगच्या दाराशी पुन्हा आम्ही जाणार नाही, जिनांचे फिरून तोंड पाहणार नाही अशी नेहरूंनी मुंबईत घोषणा केली. अखंड हिंदुस्थानच्या आणि संपूर्ण स्वातंत्र्याच्या भूमिकेवर काँग्रेसने निवडणुका जिंकल्या आणि 11 प्रांतात आपली मंत्रिमंडळे स्थापन केली. ह्या निवडणुकात मुस्लिम लीगचा धुव्वा उडवला. जनतेने पाकिस्तानच्या विरुद्ध कौल दिला. स्वातंत्र्याचे युद्ध काँग्रेसने जवळजवळ जिंकलेले होते. अवघा एकच टप्पा पुढे बाकी होता. सारा देश काँग्रेसच्या मागे होता. फार झाले तर एकदाच लढा लढावा लागला असता, पण काँग्रेसच्या वृद्ध पुढाऱ्यांमध्ये तेवढे सामर्थ्य उरले नव्हते. स्वातंत्र्य मिळवण्याची त्यांना घाई झाली होती, म्हणून मुस्लिम लीगच्या अत्याचारांनी ते गर्भगळीत झाले आणि ब्रिटिशांच्या कपट नीतीला बळी पडले. निवडणुकांमध्ये मिळविलेला महान विजय काँग्रेस नेत्यांनी अखेर मुत्सद्दीगिरीच्या रणांगणावर गमावला. अखंड हिंदुस्थानच्या घोषणा करीत ते फाळणीपर्यंत फरफटत गेले. काँग्रेसच्या इतिहासात पुढाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचे एवढे लाजिरवाणे दिवाळे वाजल्याचा दाखला आढळणार नाही. काँग्रेस नेत्यांनी फाळणी पत्करली नाही. ब्रिटिशांनी आणि मुस्लिम लीगवाल्यांनी छातीवर बसून ती त्यांच्या नरड्यात ओतली. काँग्रेस नेत्यांनी आपदधर्म म्हणून उघड्या डोळ्यांनी जर फाळणी पत्करली होती तर तिची अंमलबजावणी कशी करावयाची ह्याचा अत्यंत शांतचित्ताने आणि सावधगिरीने विचार करावयाला नको होता का? तो त्यांनी का केला नाही? 3 जूनला फाळणीची घोषणा झाली आणि 15 ऑगस्टला ती अंमलात आली. काँग्रेसचा मांडव बांधायला सुद्धा 4 महिने पुरत नाहीत अन एका प्राचीन आणि प्रचंड राष्ट्राची फाळणी काय 2.25 महिन्यात होते? फाळणी हे लक्षावधी लोकांच्या जीवनावरचे आणि वित्तावरचे संकट होते. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांशी मुसलमान जनता कशी वागेल ह्याचे प्रात्यक्षिक पूर्वीच तिने देऊन ठेवले होते. नाही असे नाही, म्हणून अल्पसंख्याकांची प्रचंड प्रमाणावर अदलाबदल केल्यावाचून फाळणी यशस्वी होणे अशक्य होते. हिंदू मुसलमानांची भांडणे दुसऱ्या कोणत्याही उपायांनी मिटविणे अशक्य होते, म्हणून फाळणी केली. पण ती करताना पुन्हा त्याच भांडणांची बीजे तशीच कायम ठेवण्यात आली. हा कुठल्या मुलखाचा शहाणपण? हिंदुस्थानात मुसलमान अल्पसंख्याक असताना सुद्धा हिंदूंवर अत्याचार करावयाला ज्यांनी मागे पुढे पाहिले नाही, ते पाकिस्तानात बहुसंख्याक झाल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंना कसे जगू देतील? एवढा साधा विचार सुद्धा काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात येऊ नये म्हणजे काय? पण इतिहासाची शिकवणूकच मुळी त्यांनी धाब्यावर बसवावयाचे ठरवले. फाळणी करावयाची झाल्यास अल्पसंख्याकांची अदलाबदल करावी लागेल असे डॉ. आंबेडकरांनी पूर्वी सांगून ठेवले होते. खुद्द जिनांनी देखील तसा इशारा दिला होता, पण काँग्रेस श्रेष्ठींनी त्यावेळी त्यांना वेड्यात काढले. अल्पसंख्याकांची अदलाबदल करावयाची म्हणजे द्विराष्ट्रवाद पत्करावा लागतो ना? तो पत्करला तर आपल्या नैतिक आणि तात्विक भूमिकेला डाग लागतो. तो तर लागता कामा नये. द्विराष्ट्रवाद स्वीकारावयाचा नाही अन देशाची फाळणी तर करावयाची ही काँग्रेस श्रेष्ठींची प्रतिज्ञा होती. ब्रह्मचर्याचा भंग होऊ द्यायचा नाही अन लग्न तर करावयाचे असा हट्ट धरणाऱ्या माणसाची बाई शेजारी पळवून नेणार हे अगदी उघड आहे.
तसेच झाले. लक्षावधी लोकांच्या प्राणांचे बळी पडले आणि त्यांच्या घरादारांच्या होळ्या झाल्या. म्हणून काय झाले? अल्पसंख्याकांची अदलाबदल करून काँग्रेसने आपल्या एकराष्ट्रीयत्वाला तर बट्टा लावून घेतला नाही ना? बरे, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना इकडे आणावयाचे नाही, तर निदान त्यांचे संरक्षण तेथे होईल ह्याची काँग्रेस श्रेष्ठींनी तरतूद करावयाची. फाळणीच्या वेळी जनतेच्या भावनांच्या उद्रेकाचे काय घोर परिणाम होतील ह्याची त्यांना कल्पना असावयाला पाहिजे होती. फाळणीची घोषणा करताना लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले होते, या योजनेमधला सर्वात समाधानकारक भाग हा आहे की ती एकदा स्वीकारल्यानंतर देशातील अत्याचार, दंगेधोपे आणि रक्तपात थांबविण्याची हमी सर्व पक्षांच्या पुढाऱ्यांनी घेतलेली आहे. प्रसंग पडला तर सशस्त्र सैन्याचा उपयोग करूनही आम्ही देशातील रक्तपात थांबवू असे प्रत्येक मंत्र्याने अभिवचन दिलेले आहे. एवढेच नव्हे तर यापुढे हिंसा आणि दंगे आम्ही मुळीच सहन करणार नाही असा मध्यंतर सरकारातील सर्व सभासदांनी एकमताने निर्णय केलेला आहे. पण ही घोषणा झाल्यानंतर सुद्धा कलकत्ता हिंदूंच्या ताब्यात गेले तर आम्ही त्या शहराची राखरांगोळी करू अशा धमक्या बंगालचे त्यावेळचे मुख्यप्रधान सूर्यावर्दी देत होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तानातील लष्कर, पोलीस आणि मुलकी खाती ह्यांची जातीय तत्वावर फाळणी करण्याचा आग्रह मुस्लिम लीगवाल्यांनी धरला. त्याचवेळी त्यांच्या अंतरंगात कोणते भीषण बेत चालले असावेत ह्याचा बोध काँग्रेस नेत्यांना व्हावयास हवा होता. फाळणीनंतर पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर जे अत्याचार झाले त्याला व्हाईसराय माउंटबॅटन आणि सेनापती ऑचिनलेकसुद्धा काही कमी जबाबदार नव्हते. सीमा हद्दीवर पुरेशी फौज आहे की नाही ह्याचा विचारही न करता माउंटबॅटनने फाळणीची गर्दी केली. पश्चिम पंजाबात परिस्थिती किती स्फोटक आहे हे माहीत असतानाही ऑचिनलेकने तेथे सैन्य पाठवले नाही. उलट पूर्व पंजाबात गडबड होईल म्हणून सारे सैन्य त्याने तेथे आणून ठेवले. त्यामुळे पश्चिम पंजाबातील अल्पसंख्याकांची कत्तल करावयाला पाकिस्तानातील मुसलमान सैनिकांना अगदी मोकळे रान मिळाले. ब्रिटिशांचे अन पाकिस्तानवाल्यांचे हे राक्षसी कारस्थान डोळ्यांदेखत शिजत असता काँग्रेस नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे ह्यापेक्षा त्यांच्या व्यावहारिक आणि राजकीय शहाणपणाच्या अधपाताचे अधिक लाजिरवाणे उदाहरण दाखवता येणार नाही. फाळणीला मान्यता देताना केवढी प्रचंड जबाबदारी आपण अंगावर घेतो आहोत आणि केवढा भयंकर धोका पत्करतो आहोत ह्याची काँग्रेस नेत्यांना जाणीवही नव्हती. मागाहून नेहरू म्हणाले, हे असे काही होईल ह्याची कल्पना सुद्धा मला नव्हती. नेहरूंचे हे अज्ञान इतिहास कसे मान्य करील? काँग्रेस नेत्यांची देशभक्ती कितीही अलौकिक असली तरी देशाची फाळणी करताना लक्षावधी निरपराध लोकांचे त्यांच्या हाताला लागलेले रक्त धुवून काढण्यास त्यांच्या साऱ्या पुण्याईचे तीर्थ पुरेसे पडणार नाही. फाळणी हे एक अक्षम्य पातक आहे असाच इतिहास नेहमी निवाडा देत राहील. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.